हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं जनरल सायन्स बाय कमलेश सर आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, नुकताच एक तलाठीसाठीचं नवीन अपडेट समोर आलेले आहे आणि ती अपडेट आपल्याला तलाठीच्या रिझल्टबाबत आणि विशेष म्हणजे तलाठीच्या रिझल्ट लागल्यानंतर जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स लागणार आहेत, जे काही कागदपत्र लागणार आहेत, त्या कागदपत्रासाठीची ही नवीन अपडेट असणार आहे. मित्रांनो, आपली पहिली रिस्पॉन्स शीट आलेली आहे. प्रत्येकाला आपला स्कोअर कळालेला आहे. पुन्हा त्या तलाठीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ज्या काही चुका होत्या त्या चुका आपण दाखवून दिलेल्या आहेत. त्यासाठीची ऑब्जेक्शनसाठीची डेट संपलेली आहे आणि आत्ता जो प्रोसेस चालू आहे ती तुम्ही पाठवलेली ऑब्जेक्शनची पडताळणी सध्या चालू आहे. ठीक आहे, तुम्ही ज्या ज्या प्रश्नाबद्दल तुम्ही डाऊट्स घेतले होते त्या प्रत्येक डाऊट्सला आता त्यांची TCSची टीम असणार आहे. ती TCSची टीम पडताळणी करणार आहे, काय करेक्ट असणार आहे, काय चूक असणार हे बरोबर करणार आहे. आणि आपली सेकंड रिस्पॉन्स शीट आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत सेकंड रिस्पॉन्स शीट आपल्याला मिळणार आहे आणि लई झालं 15 तारखेपर्यंत म्हणजे 15 डिसेंबरपर्यंत आपल्याला आपला फायनल रिझल्ट कळणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी तारीख डिक्लेअर ही पण केली आहे, ती पण तुम्हाला लगेच सांगतो की 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचा जो काही शुभमुहूर्त आहे त्या शुभमुहूर्तावर आपल्याला तलाठी पदासाठीचे नियुक्तीपत्र मिळणार आहेत. तत्पूर्वी मित्रांनो, जो काही आपल्यासाठी एक वेळ आहे तो वेळ खूप महत्त्वाचा आहे आणि त्या वेळेमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला तलाठी पदासाठीच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा जो टप्पा आहे तो टप्प्यामध्ये कोणकोणती कागदपत्र लागणार आहे. कारण ज्या विद्यार्थ्याकडे व्हॅलिड कागदपत्रे असणार नाही त्या विद्यार्थ्यांना पोस्ट मिळूनसुद्धा नियुक्ती मिळणार नाही, नियुक्तीपत्र त्यांचं राखून ठेवण्यात येईल, त्यांना मिळणार नाही. त्याच्यामुळे मित्रांनो, कागदपत्रे जे असणार आहेत ते सर्व तुमच्याकडं वेळेच्या अगोदर म्हणजे कागद पडताळणीच्या वेळेच्या अगोदर तुमच्याकडे रेडी असणं गरजेचं आहे. चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तेच पाहणार आहोत की कोणते कागदपत्रे तुमच्याकडं असणं गरजेचं आहे आणि कोणते नाही, त्यासाठी तुम्ही आता काय करू शकता. ठीक आहे, चला, मी कमलेश सर. तुम्हाला सर्वांना माहीतच असेल, ज्यांनी आपले पाठीमागचे व्हिडिओ पाहिलेले नाहीत त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन असेल, एक जनरल कट ऑफचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नॉर्मलायझेशनच्या प्रोसेसमध्ये कोणाचे मार्क्स कमी होणार किंवा कोणाचे मार्क्स वाढणार या सर्व गोष्टीबद्दल आपण व्हिडिओ टाकलेला आहे. दुसरं म्हणजे रिझल्ट कधी लागणार आहे, रिझल्टच्या फायनल डेट्स कशा पद्धतीने असणार आहे त्याच्याबद्दल पण आपण व्हिडिओ बनवला आहे. कृपया तो डिस्क्रिप्शनमधल्या लिंकमध्ये तुम्ही पाहून घ्या. चला, व्हिडिओला सुरुवात करूया आणि सर्वात महत्त्वाचं आता बघूयात की कोणकोणते कागदपत्र तुम्हाला लागणं गरजेचे आहेत. ठीक आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिलं कागदपत्र तुमच्याकडे असणं आहे तो म्हणजे तुमचं 10वीचं मार्कशीट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं 10वीचं प्रमाणपत्र. आता इथं दोन गोष्टी लक्षात घ्या, एक तुमचं 10वीचं मार्कशीट असणं गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे 10वीचं प्रमाणपत्र. जनरली 10वीचं प्रमाणपत्र तुमची बर्थ डेट असते. ठीक आहे, तर त्यासाठी ते महत्त्वाचं. दुसरं कागदपत्र कोणतं आहे, 12वीचं मार्कशीट तुमचं असणं गरजेचं आहे आणि 12वीचं प्रमाणपत्र. या दोन्ही गोष्टी तुमच्याकडं आत्ताच्या घडीला आवश्यक आहेत. जर ज्यांचे हरवले असतील, ज्यांच्याकडे नसतील, त्यांनी तात्काळ उपलब्ध करून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, समज तुम्हाला 10वी आणि 12वी म्हणजे SSC आणि HSC यांचे मार्कशीट, ठीक आहे, आणि त्यांचे सर्टिफिकेट्स दोन्ही तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. चला, नेक्स्ट कुठलं डॉक्युमेंट आपल्याला पाहिजे ते पण बघूयात. बघा, 10वी झालं, 12वी झालं, नंतर तुमच्याकडे आता ग्रॅज्युएशनचे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ग्रॅज्युएशनचं कोणतं सर्टिफिकेट आहे, तर तुमचं जी काही पदवी असेल किंवा तुम्ही जो कोणती डिग्री मिळवलेली आहे त्या डिग्रीचं तुमचे मार्कशीट पण असणं गरजेचं आहे आणि डिग्रीचं तुमचं सर्टिफिकेट म्हणजे प्रमाणपत्र पण असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. बऱ्याच मुलांचं काय होतं, त्यांच्याकडे प्रोव्हिजनल डिग्री असते, त्यांची जस्ट डिग्री कंप्लीट झाली असेल तर प्रोव्हिजनल डिग्रीसुद्धा तुमची चालू शकते. ठीक आहे, परंतु तुम्ही लवकरात लवकर डिग्रीचं रजिस्ट्रेशन करून तुमची फायनल डिग्री उपलब्ध करून घेणे गरजेचे आहे. ठीक आहे, ज्या मुलांकडे ते नाही त्यांनी लवकरात लवकर उपलब्ध करून घेणे गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर तुमचे काही नेसेसरी काही शैक्षणिक डॉक्युमेंट्स गरजेचे असतील, ज्याच्यानुसार तुम्हाला मार्क्समध्ये काही एज मिळत असेल तर अशा टाईपचे तुमचे शैक्षणिक डॉक्युमेंट तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. नेक्स्ट महत्त्वाचं अजून डॉक्युमेंट आहे ते म्हणजे तुमचा रहिवासी प्रमाणपत्र, त्याला डॉमिसाईल सर्टिफिकेट असे म्हणतो किंवा अधिवास प्रमाणपत्र असं म्हणतात. तर हे प्रमाणपत्र पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणार आहेत का, तर त्याच्यासाठीचं तुमचं डॉमिसाईल सर्टिफिकेट खूप महत्त्वाचं आहे. कारण तलाठी ही महसूल विभागामधील सर्वात शेवटचं पद आहे आणि खूप महत्त्वाचं पद आहे. त्याच्यामुळं तुमच्याकडं ते महाराष्ट्राचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्ही रहिवासी आहेत का नाही याची खातरजमा या सर्टिफिकेटच्या माध्यमातून, या प्रमाणपत्राच्या माध्यमातून केली जाते. दुसरं नॅशनॅलिटी सर्टिफिकेट हे पण असणं तुमच्याकडं गरजेचं आहे. आता महत्त्वाचं, ज्या प्रवर्गातून तुम्ही अर्ज केलेला आहे त्या प्रवर्गाचं तुमचं कास्ट सर्टिफिकेट असणं महत्त्वाचं आहे. बरोबर,
तुमचं जात प्रमाणपत्र खूप महत्त्वाचं आहे आणि जात प्रमाणपत्राबरोबर तुमचे जातीचं त्याला म्हणतात जात पडताळणी प्रमाणपत्र किंवा त्याला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असं म्हणतात. तर हे दोन्ही सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं खूप महत्त्वाचं आहे. पहिलं आहे ते म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि दुसरं जे आहे ते म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. तर हे दोन्ही सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचे आहेत. मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या, कारण याच्याशिवाय तुम्हाला फायनल नियुक्ती दिली जाणार नाही. कागदपत्र हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट असते, कारण बऱ्याच मुलांचे परीक्षा देऊन मेहनत करून शेवटी फक्त काही कागदपत्र अवेलेबल नसल्यामुळं त्यांच्या हातातून ती पोस्ट कॅन्सल करण्यात येते किंवा त्यांना ती पोस्ट मिळत नाही. आपण बरं जर न्यूजपेपरमध्ये वगैरे वाचत असतो की चुकीचे प्रमाणपत्र किंवा इनव्हॅलिड प्रमाणपत्र सबमिट केल्यामुळं पण मुलांना खूप मोठा फटका बसलेला असतो. तर मग तुमचं करेक्ट डॉक्युमेंट्स आता तयार असणं खूप काळाची गरज आहे. समजलं? कास्ट सर्टिफिकेट पाहिलं आपण, कास्ट व्हॅलिड सर्टिफिकेट पण पाहिलं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला, कारण हे तांत्रिक युग आहे, हे टेक्नॉलॉजीचं जग आहे, सो तुमच्याकडे MSCIT ॲटलिस्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ठीक आहे मित्रांनो, हे सर्व महत्त्वाचा मुद्दा आहे की MSCITचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. परत EWS सर्टिफिकेट असणं हे सुद्धा तुमच्यासाठी आता महत्त्वाचं आहे. जे मुलांनी EWSमधून फॉर्म भरलेला आहे, ज्यांचं इकॉनॉमिकल विकर सेक्शनमधून त्यांनी फॉर्म भरलेले आहेत, त्यांच्यासाठी EWS सर्टिफिकेट या डेटचं व्हॅलिड डेटचं असणं गरजेचं आहे. म्हणजे 2023-24 ही जी तुमची व्हॅलिड डेट असणार आहे याचं असणं तुमच्याकडं गरजेचं आहे. ठीक आहे, कारण त्याच्यामध्ये तुमचं जो इकॉनॉमिक सेक्शन आहे किंवा इकॉनॉमिक विकर सेक्शन जो आहे, म्हणजे तुमचं उत्पन्नाचं जे काही लिमिट्स आहेत त्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या असतात. दुसरं, महिलांसाठी 30% आरक्षणासाठीचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढं खेळाडूसाठीचं जे काही ऑथेंटिकेट सर्टिफिकेट आहे, जे काही ऑथेंटिक म्हणजे आपण त्याला काय म्हणतो की तुमच्या प्रशिक्षक असणाऱ्या व्यक्तीकडून किंवा जे काही बोर्ड आहे तुमच्या स्पोर्ट्सचे तिथं व्हॅलिडेट केलेलं सर्टिफिकेट, नॅशनलचं असेल स्टेटचं असेल, तर ते तुमच्याकडं असणं गरजेचं आहे की जे व्हॅलिड असं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. स्पोर्ट्समधलं व्हॅलिड सर्टिफिकेट तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. जर तुम्ही स्पोर्ट्समधून किंवा स्पोर्ट्सच्या कोट्यामधून फॉर्म भरलेला असेल तर तुमच्याकडे हे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. पुढे बघून हे अजून काय महत्त्वाचे, आपल्याला माहिती आहे की या तलाठीच्या पोस्टसाठी वेगवेगळे आरक्षण होते, जसे की प्रोजेक्ट अफेक्टेड सर्टिफिकेट. म्हणजे काय, जर एखादा काही परीक्षार्थी जर तो प्रकल्पग्रस्त असेल तर त्याला प्रकल्पग्रस्तच्या आरक्षणामधला तो बेनिफिट, तो फायदा मिळत असतो. पण त्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे की त्याच्याकडे हे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे की तो त्या कोणत्या प्रोजेक्टमध्ये अफेक्ट झालेला आहे, त्यांचं रिजन कोणतं आहे, आणि त्यासाठीचं एक प्रॉपर जी ऑथॉरिटी आहे PWDची असेल किंवा अजून ज्या प्रकल्पामध्ये तो परीक्षार्थी त्या ज्या प्रकल्पाच्या अंतर्गत तो अफेक्टेड झालेला आहे तर त्या प्राधिकरणाने दिलेलं सर्टिफिकेट त्याच्याकडे असणं गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाचं, भूकंपग्रस्त जर असेल तर आपल्याला माहिती आहे की काही ठराविक असे रिजन आहे की जिथं भूकंप वगैरे झाले, जर त्याच्यामध्ये अफेक्ट झालेले जे काही मुलं असतील तर त्यांनी भूकंपग्रस्ताचं जर आरक्षण मिळवायचं असेल तर त्यांनी भूकंपग्रस्ताचं सर्टिफिकेट मिळवणं किंवा ते सर्टिफिकेट तुमच्या नियुक्तीच्या वेळी सादर करणं गरजेचं आहे. परत जर एखादा विद्यार्थी दिव्यांग असेल तर त्या दिव्यांग असणाऱ्यासाठी त्याची जी टक्केवारी आहे, हा मुद्दा लक्षात घ्यायचा. त्या दिव्यांगाची जी टक्केवारी आहे ती टक्केवारी बरोबर जे काही त्यांचं ऑथॉरिटी असणार आहे, जे काही प्राधिकरण असणार आहे त्या ऑथॉरिटीनं साईन केलेली, टक्केवारीनं डिक्लेअर केलेली तशा टाईपचं सर्टिफिकेट, दिव्यांगासाठीचं सर्टिफिकेट उपलब्ध करणं गरजेचं आहे. ज्या मुलांचं नसतील अवेलेबल, व्हॅलिड असे उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. दुसरं, काही मुलं अंशकालीन प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे त्यांच्याकडं, ज्यांनी त्या कोट्यामधून फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी. परत काही मुलांसाठी बाबतीत जे माजी सैनिकांचे पाल्य असतील किंवा माजी सैनिक स्वतः असतील तर माजी सैनिकाचं जे काही प्रमाणपत्र आहे ते एक सर्व्हिसमन सर्टिफिकेट त्यांच्यासाठी अवेलेबल असणं गरजेचं आहे. जर त्यांनी तलाठीसाठी फॉर्म भरला असेल, एक सर्व्हिसमन, त्यांची 15 वर्षाची सर्व्हिस झाली असेल किंवा जी काही क्रायटेरिया दिलेला आहे त्या क्रायटेरियामध्ये ती सर्व्हिस त्यांची कंप्लीट झालेली असेल तर त्यांनी त्यांचं माजी सैनिक उमेदवार असं असलेलं सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे.
ठीक आहे. चला नेक्स्ट अजून बघूयात काही महत्त्वाचे सर्टिफिकेट लागणार आहेत का आपल्याला. आता ही प्रत्येकाची आपापल्यानुसार कॅटेगरी आहे, त्यानुसार तुम्ही फाइंड आउट करा की आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये आहेत, आपल्याला कोणकोणते सर्टिफिकेट लागणार आहेत. मी एक ओव्हरऑल सगळं सर्टिफिकेट महत्त्वाचे जे काही लागणार आहेत, जे काही सर्व कागदपत्र लागणार आहेत, हे सर्व कागदपत्र या व्हिडिओच्या याच्यामध्ये दाखवत आहे. ठीक आहे. तुम्हाला तुम्ही ह्याच्यातून तुम्हाला आयडेंटिफाय करायचे की तुमचे कोणकोणते डॉक्युमेंट्स तुमच्यासाठी आता गरजेचे आहेत. ते सर्व डॉक्युमेंट तुम्ही रेडी ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. अशा टाईपचे अपडेट्स तुम्हाला कंटिन्युअस मिळत राहतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ ज्या मुलांपर्यंत जितका पोहोचता येईल किंवा ज्या मुलांपर्यंत तुम्हाला पाठवता येईल त्या मुलांपर्यंत पाठवा, कारण प्रत्येकाला याचा बेनिफिट झालाच पाहिजे. कारण सर्व आपले मित्र कंपन्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गोष्टीला म्हणजे प्रत्येक भावाला ह्या आपला व्हिडिओ मिळाला पाहिजे, जेणेकरून तो फक्त मेहनत केलेला विद्यार्थी डॉक्युमेंटच्या कारणामुळं बाहेर राहता कामा नाही, एवढाच आपला प्रामाणिकपणे प्रयत्न आहे. चलो पुढे बघूया. हा महत्त्वाचा, तुम्हाला ईमेलद्वारे ज्यावेळेस तुमचं फायनल मेरिट लिस्ट लागेल, ज्यावेळेस तुमचं फायनल सिलेक्शन होईल, त्या फायनल सिलेक्शनचा तुम्हाला एक ईमेल येईल. त्या ईमेलमध्ये तुम्हाला एक तुमचं जॉईनिंगचं कॉल लेटर असेल, ते कॉल लेटर तुम्हाला प्रिंट करायचं आहे आणि ते प्रिंट पण तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस ते तुम्हाला घेऊन जायचं आहे. ठीक आहे. नंतर तुमच्यासाठी एक ID प्रूफ असेल, त्याच्यामध्ये मग तुमचं आधार कार्ड असेल, तुमचं पॅन कार्ड असेल, तुमचं ड्रायव्हिंग लायसन असेल किंवा जे काही गव्हर्नमेंट ऑथरायझर तुमचे एक ID प्रूफ आहे ते तुम्हाला तिथं सबमिट करायचं आहे. दुसरं, फायनल रिझल्टची एक प्रिंट तुम्हाला तिथं द्यायची आहे. ठीक आहे. त्याची एक झेरॉक्स काढून तुम्ही ठेवायची आहे. पुन्हा मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट म्हणजे काय, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे तुम्हाला कोणत्याही तरी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून तुम्हाला मिळणार आहे. जे काही शासकीय रुग्णालय असेल त्या शासकीय रुग्णालयामधून मेडिकल ऑफिसरच्या साईननुसार तुम्हाला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट मिळू शकतं, ते तुम्ही उपलब्ध करून घ्यायचं आहे. पुन्हा तुमचं जॉईनिंग लेटर बोललो आपण, MSCIT बोललो. ठीक आहे. कास्ट व्हॅलिडिटी हे महत्त्वाचं आहे की 2 इयर्स बिफोरची आहे, 2 वर्षापूर्वीची कास्ट व्हॅलिडिटी तुमची व्हॅलिड असलेली कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला तिथं सबमिट करायची आहे. ठीक आहे. बऱ्यापैकी गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असेल. अजून कोणते सर्टिफिकेट आहेत ते बघूयात आपण. बघा, अजून काही महत्त्वाचे सर्टिफिकेट आहेत आणि ते म्हणजे लहान कुटुंब असलेलं प्रमाणपत्र. जर जे पालक किंवा जे महिला मॅरिड आहेत त्या मॅरिड महिलांसाठी महत्त्वाचं आहे, किंवा जे मॅरिड पुरुष आहेत त्यांसाठी लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र त्यांना दाखल करणं गरजेचं असतं बरं का. दुसरं महत्त्वाचं आहे, ऑनलाईन फॉर्म भरल्याची तुमची प्रिंट. जे काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे तुमचा, फॉर्म भरतेवेळेस तुम्ही तलाठीचा फॉर्म भरतेवेळेस जे काही ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट केला आहे त्याची एक प्रिंट असणं गरजेचं आहे. कॉल लेटर बोललो आहेत, ID प्रूफ बोललो आहेत, फायनल रिझल्ट बोललो आहे, मेडिकल फिटनेस पण बोललेलो आहोत. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपल्याला बरेचसे डॉक्युमेंट्स सबमिट करायचे आहेत. ते सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडं रेडी असणं गरजेचं आहे. अजून एक मुद्दा, ज्या महिलांचं लग्न झाल्यानंतर नावामध्ये बदल होतो, हा मुद्दा लक्षात घ्या. ज्या महिलांचा लग्न झाल्यानंतर नावामध्ये बदल होतो तर त्यांना नावात बदल झालेल्याचं, स्पेलिंगमध्ये झालेल्याचा जो चेंजेस आहे तर त्या टाईपचं सर्टिफिकेट त्यांना तिथं उपलब्ध करून देणं गरजेचं आहे की नावात बदल झालेलं होतं, ते एक त्या टाईपचं एक सर्टिफिकेट किंवा एक ॲफिडेविट तुम्हाला तिथं उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. लहान कुटुंबाचं आपण ते पण मुद्दा पाहिलेला आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपण सर्व जवळपास जेवढे डॉक्युमेंट्स लागणार आहेत, जेवढं माझ्या नॉलेजनुसार जेवढं काही डॉक्युमेंट्स आपल्याला इथं उपलब्ध करून देण्यात येतील त्या पद्धतीनं ते सर्व इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. अजून बी तुम्हाला कुठल्या बाबतीमध्ये डाऊट येत असेल किंवा काही वाटत असेल तर तुम्ही 100% कमेंट करायची आहे. ठीक आहे. किंवा आपला जो स्क्रीनवर नंबर दिसत असेल, आपल्या ज्या चॅनलला च्या फ्रंट पेजवर नंबर आहे त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे. ठीक आहे. तुम्हाला त्या पद्धतीनं जी काही मदत लागेल ती सर्व मदत तुम्हाला मिळवून दिली जाईल. ठीक आहे. बाकी महत्त्वाचं एक गोष्ट असं आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर व्हावा एवढीच इच्छा आहे. ठीक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला चांगला रिझल्ट यावं, पोस्ट मिळावं ही ईश्वरचरणी प्रार्थना. चला तर मग थांबूया या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.